पुढे भी है की एक माकड बाबू लवकर. नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदी जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आज सकाळी लवकर उठून घरातले सर्व कामं आवरली व आम्ही निघालो निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे जाण्यासाठी. हे मंदिर पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे मंदिर अगदी मनमोहक आहे आणि येथे प्रमुख आकर्षण आहेत येथील मूर्त्या. रोडने जाते वेळेस निसर्ग तर आहेच, पण हे प्राणीही पाहायला मिळतात. निसर्ग व असे हे प्राणी पाहत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. रोड हा छोटासाच आहे पण खूप सुंदर आहे. असं वाटतं की जसं काय हे मिनी कोकण आहे. मंदिराला जाते वेळेस भरपूर ठिकाणी भाताची शेतीही बघायला मिळाली. त्याचबरोबर हा सुंदर नजाराही. आमच्या भागामध्येही भाताची शेती केली जात नाही, म्हणून याला पाहण्याचं आकर्षण जरा आम्हाला जास्तच वाटतं. हे सुंदर दृश्य पाहत पाहत एके ठिकाणी आम्ही थांबलो. तेथे गाडी लावल्यानंतर हे मांजराचं पिल्लू अचानक गाडीच्या टायरवर जाऊन बसलं. प्रत्येकाला त्यांचा जीव किती प्रिय असतो. थोडासा पाऊस होता तर ते गरमीच्या ठिकाणी बसलेलं होतं. खूप क्यूट असं होतं. त्याला काढून बाजूला ठेवलं व आम्ही पुढे निघालो. ठिकठिकाणी असे मंदिराचे डायरेक्शन दिलेले आहेत. डावजे गावातील टेकड्यावर असलेलं हे मंदिर तर खूप छान आहे, पण त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता हा असा खड्ड्याने भरलेला आहे. खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे हेच समजत नव्हतं, पण हे समोर दिसणारं दृश्य मनाला अगदी मोहून टाकणारं होतं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरापर्यंत कोणत्याच गाड्या जात नाहीत, फक्त तेथील ट्रॅक्टर जातात. ज्या व्यक्तींना चालणं होत नाही त्यांच्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा आहे आणि चालत जाणाऱ्यांसाठी अशा पायऱ्या आहेत. आम्ही चालत जाणार होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तशी या मंदिराला खूप जास्त गर्दी नसते, पण हे मंदिर उंच ठिकाणी असल्यामुळे चालत कोण जात नाही. मोजकेच लोक हे चालत जाणारे असतात. जर तुम्हाला असेच वेगळे मंदिर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोजचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रॅक्टरवर जाण्याची सोय आहे. हे दृश्य पाहून तर खूप भारी वाटतं, कारण कोणत्याही मंदिरात असं ट्रॅक्टरने गेलेलं मी तरी पाहिलेलं नाही, पण हे दृश्य पाहण्यासाठी खूप भारी वाटतं. वयस्कर लोकांना चालण्यासाठी या मंदिराचा रस्ता चांगला नसल्यामुळे इथे असं ट्रॅक्टरने ने-आण करण्याचीही सुविधा आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत 1 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे असं जंगल आणि हा जंगलामधून जाणारा रस्ता. पावसाळ्यामध्ये पाहण्यासाठी हे दृश्य खूप भारी वाटतं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये व श्रावण महिन्यात इथे येणाऱ्यांची गर्दीही खूप जास्त आहे. फायनली आम्ही मंदिराजवळ आलो. मंदिराची सुरुवातच या अशा मूर्त्यांनी होते. सर्जेमामा यांना साक्षात महादेवाने दर्शन देऊन इथे स्वयंभू शिवलिंग प्रकट केले होते. मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच सगळ्या देवांचं दर्शन होतं, कारण इथे संपूर्ण देवांच्या मूर्त्या आहेत. सुरुवातीला इथे महादेव, पार्वती, स्वामी समर्थ, गणपती, राम सीता विवाहाचा, विठ्ठल रुक्मिणी असे संपूर्ण देवांच्या इथे मूर्त्या आहेत. जर तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास राहत असाल तर नक्की या मंदिराला एकदा भेट द्या. मंदिर खूप भारी आहे व लहान मुलं जर असतील तर लहान मुलांना दाखवण्यासाठी तर खूप भारी आहे. या संपूर्ण देवांचे दर्शन घेत मंदिरात प्रवेश केला. मंदिरामध्येही अशाच वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. तुम्हीही दर्शन घ्या स्वयंभू शिवलिंगाचे.
मुख्य असलेल्या शिवलिंगाचे तर दर्शन मी तुम्हाला करून दिलेले आहे. आता या महादेवांची घ्या. ही मूर्ती पाहायला खूप भारी वाटते. महादेवांच्या जटेतून ही गंगा येण्याचे इथे दृश्य तयार केलेले आहे. बघायला खूप भारी वाटतं. इथे व्हिडिओ थोडासा ब्लर आल्यासारखा आलेला आहे. इथे कंटिन्यू पाऊस पडत होता. पण या मूर्त्या पाहून मला काय व्हिडिओ न घेण्याचा मोह आवरला नाही. इथे दत्तात्रेयांची ही खूप छान मूर्ती आहे. नवनाथांच्या इथे मूर्त्या आहेत. इथे प्रत्येक देवांच्या मूर्त्या आहेत. रामायण, महाभारत, कृष्णलीला यामध्ये जेवढे कॅरेक्टर आहेत तेवढ्यांच्या इथे अशा मोठमोठ्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत. मला आता इथे व्हॉइस ओव्हर करते वेळी एवढे नावही सुचत नाहीत, तेवढे इथे सर्व मूर्त्या आहेत. इथे पाहू शकता कृष्णलीलेच्या वेळेस असे फुगडी, विठ्ठलाची मूर्ती आहे, संपूर्ण संतांच्या मूर्त्या आहेत. हे दृश्य तर पाहून खूप भारी वाटत होतं. लहान मुलांना तर घेऊन नक्की एकदा या मंदिराला गेलं पाहिजे, कारण हे सर्व साक्षात पाहायला मिळतं. असं वाटतं की हे आपण साक्षात अनुभव घेत आहोत की काय. एवढं भारी वाटत होतं की मी हे शब्दात सांगू शकत नाही. मला तर रामायण महाभारतातील काही प्रसंग माहीतही नाहीत, पण इथे हे अशा मूर्तींमध्ये चित्रीकरण केलेलं आहे. येथे असलेल्या मूर्त्यांपैकी मी फक्त 50 ते 60% मूर्त्यांचाच व्हिडिओ घेतलेला आहे. अजून भरपूर मूर्त्या येथे आहेत. कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे मी संपूर्ण मूर्त्यांचा व्हिडिओ घेऊ शकले नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.
आहे.